ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व आणि न्याय भाजपच देऊ शकेल। सर्वाधिक 27 ओबीसी मंत्री एनडीएच्या सरकारमध्ये, तर देशामध्ये 365 ओबीसी विधानसभा सदस्य। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळामध्ये पाऊण तास चर्चा। शिंदे समितीला मोठा विरोध। समिती आरक्षण देऊ शकत नाही। प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। तर दिवाळीनंतर राज्यभरामध्ये आंदोलन, तर 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये मेळाव्याची घोषणा। मराठा आणि ओबीसीमध्ये वाद पेटवून कोर्टात नेणं हा भाजपचा डाव, तर बीडमधील जाळपोळ सरकारच्या आशीर्वादानंच ही वस्तुस्थिती। नाना पटोलेंचा निशाणा। मी सरकार बाहेर जाणार नाही, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणारे सरकार बाहेर जाणार। भुजबळांचं वक्तव्य। बीडमध्ये भुजबळांच्या नातेवाईकांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलं। बीडमधून आलेल्या काही बांधवांनी ही माहिती दिल्याचा जरांगेंचा आरोप, तर मराठा तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र। जरांगे पाटलांचा आरोप। भुजबळांनी सरकारवर टीका टिप्पणी करणं अयोग्य। बावनकुळेंची प्रतिक्रिया। बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मान्य केला, मग आता विरोध का? समाजामध्ये दुफळी माजेल असे बोलू नका। केसरकरांचा भुजबळांना सल्ला। भुजबळांचा ओबीसी आरक्षणासोबत काहीही संबंध नाही। आरक्षण न करणाऱ्यांनी त्याबाबत बोलू नये। प्रकाश आंबेडकरांची छगन भुजबळांवर टीका। मराठा मागास असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही। मराठ्यांना आरक्षण देता येत नाही। भुजबळांनी भूमिका घ्यावी। गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमचं आरक्षण देणार नाही। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा। ओबीसी नेते मंगेश ससाणे, दत्ता खेडकरांनी घेतली सदावर्तेंची भेट। ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यायला हवं। आता 50% आत आरक्षण त्यांना धोका नाही। सदावर्तेंची प्रतिक्रिया। भाजपचा हिंदू मुस्लिम डाव फसला, म्हणून आता नवीन डाव। भाजपचा राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप। राज्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणावरून 2 समाजात वाद करण्याचा प्रयत्न। महाराष्ट्राला अस्थिर कसं करता येईल यासाठी प्रयत्न सुरू। आरक्षणाच्या संघर्षावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका। मी ओबीसी असल्याचं लपवलेलं नाही आणि मी ओबीसी आहे म्हणूनच आरक्षणाला विरोध करणार नाही। आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया। 10 मिनिटांमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, मग मराठा आरक्षण का नाही? आव्हाड यांचा सवाल। कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण विधानसभा देऊ शकत नाही। मराठा समाजाला केवळ केंद्र सरकार आरक्षण देऊ शकतं। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। मराठा आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 1 तास सिल्वर ओकवर खलबतं। जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता। शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांची शरद पवार यांच्यासोबत भेट। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पवारांनी भेट घेतल्यानंतर किणीकर हे सिल्वर ओकवर। गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका आणि आज सुनावणी। आरक्षणावरून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा सदावर्तेंचा आरोप। ओबीसी समाजाला आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करण्याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। याचिकेमध्ये ओबीसी आरक्षणाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची मागणी। तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची ही मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची बैठक। अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार। देवेंद्र फडणवीसांची फेब्रुवारीमध्ये राज्यभरात संकल्प यात्रा। लोकसभेच्या 48 मतदारसंघामध्ये फडणवीसांची यात्रा जाणार। आर्थर रोड कारागृहामध्ये नीरव मोदीला खास बॅरॅक। संजय राऊतांचा सामनाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात दावा। पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज निवडणूक। अजित पवारांची संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त। नव्या संचालक निवडीचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे। अजितदादा मराठा समाजातील संचालक घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत। ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशानंतर कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा। भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक मुंबई दौऱ्यावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वांगचुक यांचं स्वागत। बिहारच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस। विधानसभेमध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचे निर्देश। चंद्रशेखर बावनकुळेंची पुण्यातील भाजप आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदारांना सूचना। भाजपचे पुण्यातील आमदार आणि पदाधिकारी देखील उपस्थित।
आदित्य ठाकरेंचं पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र. हिवाळी अधिवेशनापूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याची पत्राद्वारे मागणी. महापालिका निवडणुका कोर्टामुळे लांबणीवर. प्रताप सरनाईक यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. गेल्या 5 वर्षांमध्ये आदित्य ठाकरेंनी एकही काम केलं नाही, तर उलट आम्ही केलेली कामं आदित्य ठाकरेंनी तोडली. सदा सरवणकर यांचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. रोहित पवार पुन्हा युवा संघर्ष यात्रा काढण्यासाठी सज्ज. मराठा आंदोलन मागे घेतल्यामुळे पुन्हा एकदा यात्रा सुरू होणार. येणारा पाडवा आम्ही बीडच्या राष्ट्रवादी भवनामध्ये साजरा करणार. रोहित पवारांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी आंदोलकांकडून राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं होतं. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स. आज ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचा आदेश. शीतल म्हात्रे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये ट्विटर वॉर. कचोरी ताई ह्या दिवाळीच्या चकल्या जेलमध्ये जाणार. शीतल म्हात्रे यांची किशोरी पेडणेकरांवर टीका. तर जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्षनिष्ठेची चकली बनवेल असं म्हणत पेडणेकरांचं देखील शीतल म्हात्रेंवर पलटवार. जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्षनिष्ठेची चकली बनवेल. किशोरी पेडणेकरांचा म्हात्रेंवर पलटवार. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता ठाकरे गटामध्ये. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप कार्यकर्त्याचा ठाकरे गटात प्रवेश. अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार सरकार विरोधात मोर्चा काढणार. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. कारखाना चेअरमनला भाकरी, खरडा आणि कांदा दिवाळीमध्ये भेट द्या. राजू शेट्टींचं ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांना आवाहन. 3 दिवस आहेत, निर्णय घ्या, अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा शेट्टींचा इशारा. राजू शेट्टी 15 तारखेपर्यंत कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार. ऊसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राजू शेट्टी यांची मागणी. शेतकऱ्यांसाठी मला हुतात्मा व्हायला आवडेल. सोशल मीडियावर आलेल्या धमकीवर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. मी लोकांच्या घराड्यामध्ये राहणारा, धमकीची मला भीती नाही. राजू शेट्टी यांचं आव्हान. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक. ढेकू गावामध्ये ग्रँटी उभारण्याच्या कामामुळे 1 तास वाहतूक बंद राहणार. मुंबईतील वरळी भागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे काही काळ वीज पुरवठा खंडित. लाईट गेल्यानं वरळी भागातील अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. मुंबईमध्ये शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात आज कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्र विधान परिषदेचा आज शतक महोत्सव. महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी माजी सदस्यांचा स्नेहमेळाव्यासह परिसंवाद. क्रीडा क्षेत्राला नवीन उभारी देण्याच्या नमो क्रीडा मैदानाचं आज भूमिपूजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती राहणार. ललित पाटील प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त. ड्रग्ज प्रकरणी ससून प्रशासनावर ठपका. अहवालाबाबत सरकारकडून गुप्तता, सूत्रांची माहिती. पुण्याच्या फुलगावमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन. फुलगावमधील सैनिकी शाळेच्या मैदानावर पुढील 4 दिवस महाराष्ट्र केसरीची स्पर्धा रंगणार. 10 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा समारोप. महाराष्ट्राला केंद्राकडून 4,609 कोटी रुपयांची जीएसटी परतावा. दिवाळीमुळे केंद्राकडून 3 दिवस आधीच जीएसटीचा परतावा प्राप्त. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसवर आज शिक्कामोर्तब होणार का? पालिका कर्मचाऱ्यांची आज शिंदेंसोबत बैठकीची शक्यता. कर्मचाऱ्यांची 25,000 रुपये बोनसची मागणी. रासायनिक फटाक्यांना दिल्लीतच नाही तर देशभरात बंदी हवी. बेरियम आणि रासायनिक फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतं. याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राड्यानंतर आता प्रतिबंधात्मक आदेश. विद्यापीठामध्ये 7 ते 21 नोव्हेंबर या काळामध्ये जमावबंदी लागू. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा. एअर इंडियाची इमारत लवकरच राज्य सरकारकडे येणार. एअर इंडियाची 23 मजली इमारत 1600 कोटींना राज्य सरकारला विकण्याला केंद्र सरकारचा हिरवा कंदील. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. पुण्यामध्ये अपघात टाळण्यासाठी पीएमपीएमएलची वेग मर्यादा लॉक करण्याचा प्रशासनाचा निर्णय. पीएमपीएमएल सर्व बसेसना 50 किलोमीटर प्रति तास या लॉकवर आदेश जारी. राज्यातील 370 प्रकल्पांवर महारेराची कारवाई. महारेरा नोंदणी क्रमांक आणि QR कोड शिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्यांवर कारवाई. प्रकल्पांना सुमारे 33 लाख रुपयांचा दंड.
मुंबई शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधील जेवण नीट नसल्याच्या तक्रारी, IRCTC कडून परिस्थितीची दखल, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक नियुक्त. पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ. डेंग्यू आणि मलेरिया सारखे साथीचे आजार यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली. पुण्यातून दिवाळीला गावी जाण्यासाठी ट्रेनचं बुकिंग फुल. एसटीला देखील गर्दी झाल्यानं प्रवाशांचा खासगी वाहनांकडे कल. मात्र दिवाळीमध्ये खासगी वाहतूकदारांची भरमसाठ तिकीट वाढ. पिंपरी महापालिकेमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे पुरावे शोधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती. पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्यासाठी नियुक्ती. आयुक्त शेखर सिंह यांची माहिती. पुण्यामध्ये भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण. भटक्या श्वानांच्या नियंत्रणाबाबत हायकोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार. शालेय साहित्य खरेदीसाठी पुणे महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना सुरू. 79,138 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 23,51,86,000 रुपये जमा. मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये आज सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 42% वाढ होऊन 44% भत्ता मिळण्याची शक्यता. जुन्या पेन्शनच्या मागणीसह इतरही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून आज धडक मोर्चा. सरकारनं मोर्चाकडे दुर्लक्ष केल्यास 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईची गुणवत्ता आणि सुरक्षिततेकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं लक्ष. अशा प्रकारची मोहीम पहिल्यांदाच राबवल्याची FDAच्या पुणे विभागाचे सहआयुक्त यांची माहिती. नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाळी महामार्गाचं काम धीम्या गतीनं. परिणामी वाहनधारकांना मोठा त्रास. नंदुरबारमध्ये मनोरुग्णांची औषधांचा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुटवडा. मनोरुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेताना नातेवाईकांचे हात. धुळ्यामध्ये राज्य परिवहन विभागाच्या नवीन बसेस दाखल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 18 लालपरी दाखल. धुळ्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक विमा नाही. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून दिवाळीपूर्वी 25% पीक विमा मिळण्याची घोषणा. नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. ठाकरे गटाच्या नेतृत्वामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. धुळ्यामध्ये सोयाबीन पिकाची मळणी यंत्राद्वारे काढणी. सोयाबीनला भाव वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. भंडारा जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तपासणीला सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना. नांदेडच्या हिमायतनगर परिसरातील अतिक्रमणावर नगरपंचायतीची कारवाई. वाहतुकीला अडथळा होत असल्यानं नगरपंचायत प्रशासनात मोडवर. भंडारा जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं मुंडन आंदोलन. आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 13व्या दिवशी देखील आंदोलन सुरू. शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं आमरण उपोषण. कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता त्याचबरोबर निर्वाह निधी देण्याची मागणी.